चला आज बनवते मी मस्त गिलक्याची भाजी. भरलेल्या गिलक्याची भाजी बनवायची आपल्याला. आणि सहसा काहींना जास्त गिलक्याची भाजी आवडत नाही, पण ह्या पद्धतीने बघा मी करणार आहे. आता आपण वांगे कसे करतो, भरलेले वांगे, तसे आपल्याला गिलक्याची भाजी करायची, भरलेल्या गिलक्याची भाजी. आणि असे काप करून घ्यायचे बघा, आणि मधोमध त्याला चाकूने कापून घ्यायचे. आपण जसे वांग्याला कापतो तसे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे आणि मस्त भरलेलं गिलक्याची भाजी आपल्याला करायची. आता आपल्याला सगळे कापून घ्यायचे आहे मधोमध, मस्त कवळे गिलके, आणि असेच आणायचे. याचीच भाजी खूप छान होते भरलेले, जास्त जाड नाही पाहिजे. आणि सुरुवातीला आपल्याला बघा त्याच्यासाठी आपल्याला गिलक्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला बघा शेंगदाणे घेतलेले आहे मी. आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. शेंगदाणे, लसूण, धणे पावडर, लाल तिखट, मीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघा आपलं झालेलं आहे काढून मिक्सरमधून, आणि एका ताटात काढून घ्यायचं आहे ते. आणि आपल्याला आता भरलेल्या गिलक्यामध्ये भरायचं आहे ते बघा मसाला सगळा. अशा सगळ्या गिलक्यांमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. खूप छान भाजी होते. तुम्ही पण करून बघा या पद्धतीने, नक्की आवडेल तुम्हाला आणि आवडीने खाल सगळे. सहसा गिलक्याची भाजी म्हटल्यानंतर आपण खायला थोडंसं आपल्याला हेच वाटतं का, आवडत नाही बहुतेक जणांना गिलक्याची भाजी. आणि चांगला दाबून आपल्याला हा मसाला भरायचा आहे. आणि बघा आता सगळे आपले गिलक्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. आता कढई ठेवलेली आहे मी, तेल टाकलेले आहे त्याच्यामध्ये, आणि छान आपल्याला आता ही सुरुवातीला फ्राय करून घ्यायची आहे मस्त. आता सगळे गिलके टाकून झालेले आपले कढईमध्ये. आता झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे. आणि आपल्याला आता बघा आता याचा टोमॅटो मी आता घेतलेले 2 त्याच्यामध्ये टाकण्यासाठी, आणि ते मिक्सरमधून काढलेले, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. इकडे आता मस्त आपले गिलके होत आहे बघा. ते आता उलटून घ्यायचे दोन्ही बाजूने चांगले. आपल्याला ते मस्त आपल्याला ते होऊ द्यायचे दोन्ही बाजूनी, आणि शिजल्या पण जातील त्याच्यामध्ये ते. सगळे गिलके आपल्याला बघा वरची बाजू खाली करून घ्यायची, आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान आपले होऊ द्यायचे गिलके. आणि परत झाकण लावून आपल्याला थोड्या वेळ होऊ द्यायचे. दोन्ही बाजूने तयार होतील मस्त ते. आणि बघा छान आपले गिलके तयार झालेले बघा. आपण याच्यामध्ये पण याच्यातच टोमॅटोची पेस्ट टाकू शकतो, पण मी काढून घेतली आणि नंतर ते तेलामध्ये टोमॅटोची पेस्ट चांगली होऊ दिली, आणि नंतर मग हे टाकले मी मसाला गिलके. म्हणजे अजून टेस्ट खूप छान लागते भाजीची. आता हे सगळे गिलके आपल्याला ताटात काढून घ्यायचे. आणि आता त्याच कढईत थोडं तेल टाकलेलं आहे, आणि जिरं टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची आहे. छान परतून घ्यायची मस्त टोमॅटोची पेस्ट. टोमॅटो कापण्यापेक्षा आपण पेस्ट केलेली आणि मस्त भाजी तयार होते मग.
आता छान झालेला आपला टोमॅटोचा थोडासा मसाला राहिला होता तो पण टाकून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची भरलेली गिलके. आणि छान परतून घ्यायचे आपल्याला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. थोडं पाणी टाकायचं आपल्याला. मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये. आणि मस्त वरून कोथिंबीर टाकायची थोडी. आणि छान उकळू द्यायची भाजी आपली. झाकण लावायचे थोड्या वेळ. आणि तयार आहे आपली मस्त मसाला गिलक्याची भाजी, भरलेल्या मसाल्या गिलक्याची भाजी. न खाणारे बी खातील गिलक्याची भाजी अशा प्रकारे केल्यानंतर. आणि एका मस्त ताटामध्ये काढून घ्यायची आपल्याला. तयार आहे खाण्यासाठी मस्त मसाला गिलके.